रामकृष्ण हरी माऊली. मी राधा. तुमचं स्वागत आहे डे 15 ऑफ डिकोडिंग हरिपाठ ह्या सिरीजमध्ये हरिपाठ चिंतन ह्या पेजवर. आज आपण हरिपाठाच्या 13व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. एका केशवराजी सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ. बघा, पहिल्या चरणात माऊली आपल्याला सांगतात की जोपर्यंत आपल्याला समान दृष्टी प्राप्त होणार नाही तोपर्यंत भगवंत प्राप्तीचं सुखही भेटणार नाही. आपण मागच्या अभंगांमध्ये आणि मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा द्वैतबुद्धी म्हणजे काय ह्याचा अर्थ समजून घेतला. तर द्वैतबुद्धी म्हणजे वेगळेपणाचा भाव. तर माऊली पहिल्या चरणात हेच सांगतात की जोपर्यंत समदृष्टी येणार नाही, सगळ्यांना आपण समान बघणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला चराचरात ईश्वर आहे ह्याची अनुभूती येणार नाही. आणि चराचरात ईश्वर आहे ह्याची अनुभूती येण्यासाठी सुद्धा आपला तेवढा नामस्मरणाचा साठा लागेल. नामस्मरणाच्या साठ्याने आपल्याला चराचरात ईश्वरच वास्तव्यास आहे ह्याची अनुभूती येण्यास लागेल. आणि ईश्वर हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून तुम्ही सतत नामस्मरण करा. नंतर दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की मनुष्य हा एक अत्यंत बुद्धिवान प्राणी आहे. पण बघा, आता तुमच्याकडे कितीही बुद्धी असली तरी आंतरिक समाधान आहे का किंवा आंतरिक सुख आहे का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणून माऊली म्हणतात की तुमच्याकडे खूप बुद्धी आहे, पण जर तुम्हाला आंतरिक समाधान नाही तर त्या बुद्धीचा अर्थ काय? म्हणून माऊली सांगतात की एक केशवराज हे काच एक अंतिम सत्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून ह्या एका केशवराजाला मिळवून घेता तेव्हा तुम्हास आंतरिक सुखसुद्धा लाभते. म्हणून माऊली दुसऱ्या चरणात सांगतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. एका केशवराजे सकळ सिद्धी. नंतर माऊली आपल्याला तिसऱ्या चरणात म्हणतात की रिद्धी सिद्धीनी ती अवघीच उपाधी. जव त्या परमानंदी मन नाही. बघा, अत्यंत श्रीमंत मनुष्यसुद्धा रात्री सुखाची झोप घेऊ शकत नाही. किंवा ज्याच्याकडे सगळं काही आहे तो एकटेपणाचा शिकार असतो. असं का होतं? कारण ते त्या परमसत्याला ओळखत नाही. ते ही गोष्टच जाणून घेत नाही की भगवंत हेच एक परम सत्य आहे. म्हणून माऊली शेवटच्या चरणात हे देखील सांगतात की जगण्याचं खरं समाधान तेच आहे, ते म्हणजे अखंड हरीचं चिंतन. कारण बघा, आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या शोधात असतो. अगदी लहान मूल त्याची सावली पकडायच्या मागे लागेल असं आपण आपल्या आयुष्यात धावत असतो ह्या ना त्या गोष्टीच्या मागे. म्हणूनच मन स्थिर राहत नाही, आपल्याला समाधान मिळत नाही आणि आपण अत्यंत विचलित राहतो. नामस्मरण हे मनाला स्थिर करण्याचं देखील एक साधन आहे. हरिपाठ हा फक्त आपल्याला अखंड नामस्मरण करणं शिकवत नाही, तर हरिपाठ आपल्याला शिकवतो ते म्हणजे मनाला शिस्त लावणं. म्हणून माऊली सगळ्यांना प्रेमाने उपदेश करतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कमेंटमध्ये हरिहरी नक्कीच लिहा आणि अखंड नामस्मरण सुरू ठेवा. रामकृष्ण हरी.